हाय अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहे DQL लँग्वेजबद्दल किंवा DQL कमांडबद्दल. सो DQL स्टँड्स फॉर डेटा क्वेरी लँग्वेज अँड इट इज युजल टू रिट्राय डेटा फ्रॉम डेटाबेसेस. आणि त्यामध्ये आपण सिलेक्ट ही कमांड वापरतो. आणि सिलेक्ट ही कमांड आपण डेटा रिट्राय करण्यासाठी किंवा डेटा फेच करण्यासाठीच वापरतो. समजा आपल्याकडे एक टेबल एम्प्लॉई नावाचा एक टेबल आहे आणि आपल्याला तो पूर्ण टेबल शो करायचा आहे, तर आपण काय करतो, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल. स्टारला आपण ॲस्ट्रिक म्हणतो सिक्वल लँग्वेजमध्ये. सिलेक्ट ॲस्ट्रिक फ्रॉम टेबल आपण रन करतो क्वेरी, तर आपल्याला पूर्ण टेबल असं दिसतं. म्हणजे एम्प्लॉई टेबलमध्ये सगळे आपल्याला व्हॅल्यू दिसतं. जर आपल्याला फक्त नेम आणि सॅलरी पाहिजे असेल तर आपण काय करणार, सिलेक्ट नेम कॉमा सॅलरी फ्रॉम एम्प्लॉई. आपल्याला काय दिसणार, फक्त एम्प्लॉई टेबलमधील एम्प्लॉईचं नेम आणि आपल्याला एम्प्लॉईची सॅलरी एवढंच फक्त आपल्याला डिस्प्ले होणार. हे कशाच्या मदतीने आपण डेटा फेच करतो, तर सिलेक्ट कमांडच्या मदतीने आपण डेटा फेच करतो. तर DQL लँग्वेज काय, डेटा क्वेरी लँग्वेज. आणि डेटा क्वेरी लँग्वेजमध्ये आपण सिक्वल हे कमांड वापरतो डेटा रिट्राय करण्यासाठी, डेटा फेच करण्यासाठी. हे झालं आपलं आजच्याबद्दल DQL लँग्वेजबद्दल. आता आपण पुढं अजून काही सिक्वलची आपण खूप मोठी सिरीज घेऊन येणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि असेच भरभरून प्रेम करा. बाय.